नमस्कार, माझं नाव गणेश दादा. आज मी आपल्याला युवकांची दशा आणि दिशा या विषयावर थोडंसं बोलणार आहे. स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील तरुण तेजस्वी, तपस्वी आणि तत्पर असावा असं स्वामी विवेकानंदांना वाटत होतं. चेतन भगत म्हणून जे लेखक आहेत ते म्हणतात की 15 ते 30 वयात जे एन्जॉय करते, ऐशोआराम करतात, त्या लोकांना आयुष्यभर कष्टप्रद जीवन जगावं लागतं. आणि जी लोक 15 ते 30 मध्ये कष्ट करतात त्यांना आयुष्यभर आनंदी आयुष्य मिळतं. मला मगाशी एक सिंहाची गोष्ट आठवली. सिंह ज्यावेळी व्याते, त्याची ज्यावेळी डिलिव्हरी होते त्यावेळी एक गोष्ट ऐकली मी की तिला 2 पिल्लं होते आणि ज्यावेळी त्याची ती डिलिव्हरी होते ती 10 पावलं सिंह तिच्यापासून जाऊन लांब उभं राहते त्या पिल्लांच्या पासून. आणि त्याच्यानंतर एक पिल्लू लटपटत पडत धडपडत तिच्यापर्यंत पोहोचतं. दुसरं एक पिल्लू मागं बसलेलं असतं तर त्या पिल्लाकडे ती रागानं बघते, डरकाळी फोडते. दुसऱ्यांदा बघते रागानं डरकाळी फोडते आणि तिसऱ्यांदा मोठी डरकाळी फोडते आणि त्या पिल्लाच्या जवळ जाऊन स्वतःच्याच बाळाला खाऊन टाकते. त्याचं कारण आहे, तिचं म्हणणं आहे की बाळा तू जंगलचा राजा आहेस, तुझ्या एका डरकाळीनं अख्खं जंगल थरकापलं पाहिजे आणि तुला जर चालता येत नसेल जन्मल्या तर तू जंगलचा राजा नाही राहू शकत. मित्रांनो, आजच्या तरुणाईची अवस्था, खरं तर तरुणाई ही राजाच आहे, पण आजची जर तरुणाईची अवस्था बघितली तर अतिशय वाईट आहे. तरुणाईच्या मागे लागलेली बेरोजगारी असेल, तरुण बेरोजगार होत चाललेला आहे. माझ्या मित्राची एक खरोखरची घडलेली घटना. मित्राचा जॉब गेला का तर त्याला 500 रुपये पगारवाढ मिळाली नाही. त्यानं ऑफिसमध्ये मालकांना सांगितलं की मला 9,000 पगारात मला परवडत नाही, तुम्ही 500 रुपये वाढ करा काहीतरी. तर मालक म्हटले नाही करू शकत. ज्यावेळी मित्रानं काम सोडून नंतर त्याला बाहेरून कळलं की मला जॉब मालक का म्हटले येऊ नकोस, प्रामाणिक मुलगा होता, तर त्याच्या मागचं कारण नंतर ज्यावेळी त्याला कळालं की खूप धक्कादायक होतं की मालकांना त्याच्यापेक्षा कमी पगारात काम करणारा मुलगा 7,000 मिळाला होता. आजच्या बेरोजगारीच्या जमान्यात सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण 65.7% एवढं झाले एका आकडेवारीनुसार. मग हा सगळा बेरोजगारांच्या होणारा परिणाम बघता ही सुशिक्षित बेरोजगारांची कहाणी आहे जी मी तुमच्यासमोर आज मांडतोय. अतिशय आजची पिढी बेजबाबदार आहे असं म्हटलं जातं, पण त्याच्या मागे ही बदललेली जीवनशैली 100% जबाबदार आहे. आता ही बदललेली जीवनशैली का बदलली आहे तर त्याच्यामध्ये जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली. जर आजूबाजूला आपण बघितलं तर आज प्रत्येक आई बापाला वाटतं की माझा मुलगा टॉपला पोहोचला पाहिजे. आज मी माझं वैयक्तिक एक तरुण म्हणून मत देतो की मला असं वाटतंय तुम्ही किती हुशार आहे, तुम्ही किती टॅलेंट आहे, यापेक्षा तुमच्याकडे कुठली कला आहे आजपासून पुढं इथल्या पुढच्या युगात ज्याच्याकडे कला असेल तो जगेल. ज्याच्याकडे जर कलाच नसेल तर त्याचं इथून पुढं खूप अवघड होईल असं माझ्या अनुभवातनं मला वाटतंय. मित्रांनो, बेजबाबदारपणा, जीवनशैली या सगळ्या गोष्टींचा विचार करता ह्या जीवनशैलीत जे मित्र भेटते, तरुणांच्या बाबतीत मैत्री म्हटलं जातं, तर आजचे मित्र कसे आहेत, मैत्री केली जाते व्यवसायासाठी. मुखवटे घातलेले मित्र, तोंडावर एक माघारी एक अशी मैत्री. आजची जी मैत्री आहे ती मुखवट्याची मैत्री आहे. जी अनंत राऊत एक कवी आहेत त्यांनी सांगितलेली जी मैत्री आहे, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. असे आरसे मित्रांनो कमी झालेत. आता तर तुम्हाला सांगत असताना मला एक माझ्या मित्राची आठवण आली. अशोक त्याचं नाव. आज जर मित्रांनो तो इथं मागं बसलेला असताना अतिशय खुश झाला असता, कारण ज्यावेळी मी गावामध्ये सूत्रसंचालनाला उभं राहायचो त्यावेळी माझ्या मित्राला प्रचंड आनंद व्हायचा. आज पण तो असायला हवा होता, पण तो मित्र गेला. पण मला विश्वास आहे की तो जिथं कुठं असेल तिथून असेल टाळ्या नक्की वाजवत असेल. मित्रांनो, आज त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल ह्या सगळ्या गोष्टी का घडायला लागलेत तर शिक्षण. आजची शिक्षण प्रणाली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जो मला वाटतो मानसिक आरोग्य सगळ्यात महत्त्वाचं. शारीरिक आरोग्य तरुणांच्याकडे असतेच, पण ते कधी असतं जर मानसिकता स्टेबल असेल तर शारीरिक आरोग्याला अर्थ प्राप्त होतो. आजचे एक खूप सुंदर प्रार्थना ऐकलेली
देवा, जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे. आणि एका ठिकाणी तुकाराम महाराज पण म्हणते, मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आता मित्रांनो, जर मन प्रसन्न नसेल तर आपल्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतो? आमच्या शेजारी कोडोली म्हणून गाव आहे. काल समजलेली घटना, एका मुलीचा नकार न पचवता आल्यामुळं एका 28 वर्षाच्या तरुणानं तिला मोबाईलवरून व्हॉट्सअप कॉल केला आणि तिच्या समोर म्हणजे व्हिडिओ कॉल केला आणि तिच्या समोर भीती दाखवायला गेला का खरोखर आयुष्य संपवलं मला माहीत नाही, पण तो गेला आणि खरोखर त्याची विकेट पडली. अतिशय दुर्दैवी घटना आहे. वडील रिक्षा चालवण्याचं काम करतात, पण मानसिक तणाव झेलण्याचं शिक्षण आजच्या युगात खूप गरजेचं आहे. आपल्याला एवढा चांगला हायवे झाला तरी सुद्धा आपण सांगतो इकडून 4 किलोमीटर जाण्यापेक्षा मधून जा 2 किलोमीटर. एवढं चांगलं गुळगुळीत रस्ते करून पण जर आपण शॉर्टकटचा वापर करत असू तर तो शॉर्टकट आपल्या आयुष्यात कुठेतरी घात करणार एवढं नक्की आहे. मानसिक तणावाच्या बाबतीत जसं मी आता त्या 28 वर्षाच्या तरुणाचं सांगितलं, तर मानसिक तणावासाठी आवश्यक जर मानसिकता राखायची असेल, म्हणते जशी संगत तशी पंगत, जशी संगत असेल तशी वैचारिक पातळी राहते. त्यामुळं आपल्यावर कोणाचे आणि काही संस्कार झाले ते अतिशय गरजेचं आहे. मला एक किस्सा आठवतोय, मी ऐकलेला किस्सा आहे. जिजाऊ आईसाहेब संध्याकाळी शिवबाच्या महलामध्ये गेल्या. 9 वर्षाचा शिवबा अजून घरी आला नव्हता. गेल्याने थोड्या वेळानंतर शिवबा घरी आला आणि त्यांनी विचारलं, राजे तुम्ही कुठे गेला होता? त्या काळची आई आपल्या बाळाला आदराने राजे म्हणून हाक मारायची. आज माझी आई मला गाण्या म्हणून हाक मारते. आता माझ्या भावाच्या मुलाला आम्ही चिक्या म्हणून हाक मारतो. उद्या बाळाचं भविष्य आम्ही त्याच्या नावावरच ठरवतो. आजही मी जी लटपट माझी होते ना, ती काही मित्र माझे मला गंड्या म्हणायचे. सांगायचं तात्पर्य हे आहे की आपण जे समोर येणार आहे तेच बीज उद्या मोठं होणार आहे आणि त्यालाच फळं लागणार आहेत. ज्यावेळी शिवाजी महाराज महलात आले आणि त्यांना विचारलं आईसाहेबांनी, राजे कुठे गेलेला तुम्ही? तर राजे म्हटले, आऊसाहेब इथं पलीकडे एक नर्तकीचा नाच होता, तिकडे गेलेलो. आऊसाहेबांना खूप वाईट वाटलं की माझं 9 वर्षाचं बाळ आता ह्या वयात नर्तकीचा नाच बघायला गेलो. मग त्यांनी सांगितलं की उद्या आपल्याला विजयनगरला जायचं आहे. हम्पीमध्ये आहे ते विजयनगर. 21 दिवस बाळाला घेऊन जिजाऊ फिरत होत्या आणि 21व्या दिवशी एका टेकडीवर जाऊन ते सगळा विजयनगरचा दुर्ग बघितल्यानंतर जिजाऊ आईसाहेबांनी शिवबाराजेंना सांगितलं की राजे, नर्तकीचा नाच बघायला न जाता तुम्ही आता मी जे स्वराज्य दाखवलं त्या स्वराज्यासाठी जसं उभा केलंय तसं एक स्वराज्याचं स्वप्न पण मी बघितलं आणि ते तुम्ही पूर्ण करा असं मला वाटतंय. त्यावेळी शिवबा म्हटले होते, 9 वर्षाच्या बाळावर आईने केलेले संस्कार होते ते. हो आईसाहेब, हो आऊसाहेब, मला माफ करा. ज्या वयात मी स्वराज्याची देखणी स्वप्न पाहिजे त्या वयात मी नर्तकीचा नाच पाहायला जायला नको होतं. मी माझं स्वराज्य उभं करायसाठी नक्की प्रयत्न करेन. हा त्यांच्यावर झालेला संस्कार होता. स्वामी विवेकानंदांची आई भुवनेश्वरी देवी. मित्र, तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना ही गोष्ट माहीत असेल. सगळे मित्र गप्पा मारत बसलेले असतात, तू कोण होणार, तू कोण होणार, तू कोण होणार. त्यावेळेस एक मित्र सांगतो डॉक्टर, कोण म्हणतो वकील. तर हा नरेंद्र म्हणतो की मी टांगेवाला होणार. आई येते आणि बघते की काय चाललंय यांचा, नक्की गोंधळ का चाललंय. तर सगळी मुलं नरेंद्र हसत असते. तर आई म्हणते, बिले काय झालं तुला? ती प्रेमानं बिले म्हणायची. तर बाळ म्हणतं की मी टांगेवाला होणार म्हणून ही सगळी माझी थट्टा करते. आई बाजारात गेली, भुवनेश्वर देवी बाजारात गेल्या. तिथनं 3 चित्र घेऊन आल्या, भिंतीवर चिटकवल्या आणि त्यांनी त्या चित्रातल्या टांगेवाल्याकडे बोट केलं, जे भगवान श्रीकृष्ण होते. त्यांना सांगितलं, जर टांगेवाला व्हायचाच असेल तर याच्यासारखा हो. आणि 11 सप्टेंबर 1893ला ते सत्य झालं. लहान वयात केलेले संस्कार पुढं बाळाने ते संस्कार पुढे घेऊन गेलं. बाळ संस्काराच्या बाबतीत आज आपण कुठं आहे ह्याचा विचार पण करणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा आता समाज, आपला समाज कसा आहे. मी समाजाच्या बाबतीत खरंच काय गोष्टी सांगेन की समाज कसा असतो. आता कुचाळ कट्ट्यावरी टुकारपूर असा एक शब्दप्रयोग मी ऐकला. आता हा कुचाळ कट्टा म्हणजे काय? आपण जे बसलोय तो प्रबोधनाचा कट्टा आहे, वैचारिक कट्टा आहे. पण जे 5 जणांना एक जण उठून गेला की तेव्हा जाणाऱ्याची मापं काढले जातात, तो कुचाळ कट्टा. मग तो घरात असू शकतो, कट्ट्यावर बाहेर असू शकतो.
अशाच कुचाळ कट्ट्यावर बसलेला एक तरुण, एक आजी वाकत 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 चाललेल्या, त्यांना म्हटला, कुचक्यापणाने बोलला, आजी. आणि आजी वाकलेली अवस्थेत होती, वय झाल्यामुळं कंबर वाकून चालत होते. तू काय तो म्हटला, आजी तू काय शोधतेस? तिचं कंबर वाकून होती, ती वय झाल्यामुळे वाकून चालत होती. आजी तू काय शोधतेस? आजीनं दिलेलं उत्तर अतिशय छान होतं. बाळा, माझ्या जवानीचा मणी आहे ना, तो गळून पडलाय, तुला सापडला तर बघ, मी तोच शोधते. मित्रांनो, ही जी जवानी आहे, ही जे तारुण्य आहे ना, ते आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाही. आपल्या समाजातला एक गंमत सांगतो तुम्हाला. मला बऱ्याचदा अनुभव आलाय, अनेकांना आला असेल. गाडीवरून जाताना माझ्या गाडीचं स्टँड जर चालू असेल लागलेलं, 10 ते 12 जण सांगतात, ओ स्टँड, ओ स्टँड. ज्याच्या तोंडात मावा गुटकाय तो पण सांगतो, ओ स्टँड लागले. आणि एखाद्या जर महिलेवर अत्याचार होत असेल, महिलेवर अगर पुरुषावर, एखाद्या अपंग व्यक्तीवर सीटमध्ये एसटी मध्ये बसायला जागा नसेल, तर त्यावेळी म्हणत नाही बोलव या बसा. हे दुर्दैव आहे समाजाचं आजचं. आणि जर कोणी पुढाकार घेतला तर त्याला वेळात काढलं जातं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी एक न्यूटनची गोष्ट ऐकलेली आहे, ती सांगतो, 2 मिनिटाची आहे फक्त. न्यूटनचा सत्कार चाललेला की एका बेटाचा देशाचा शोध लावला म्हणून सत्कार होता. त्यावेळेला सगळेजण अशी सत्काराला बसलेली, आपल्या इथं तसं कोण नाही, पण जी मागं बसलेली गँग होती ती म्हटली, यार तेवढं काय आहे, आम्ही पण लावला असता की शोध लावायला काय, आम्ही पण लावला असता की. आणि न्यूटनच्या कानावर गेलो. न्यूटन पुढं आला, त्यानं त्या टेबलपाशी एक अंड ठेवलेलं, ते अंड घेतलं आणि म्हटलं, या अंड्याला या टेबलवर उभं करून करेल. तर सगळी मागं बसलेली जी गँग होती त्याला नावं ठेवणारी, आम्ही लावला असता म्हणून. हे म्हणले, असं शक्य आहे कुठं, असा शोध लावता येतो, अंड उभं करता येतं असं. ठीक आहे म्हटलं नेपोलियन, नो प्रॉब्लेम, मी दाखवू का? हा म्हटले दाखवा. त्यानं ते अंड घेतलं, त्याला खाली टिचकी मारली आणि ते अंड उभं करून दाखवलं. लगेच मागं बसलेली गँग म्हणत्या, हे आम्ही पण केलं असते. अरे पण मग अशी चान्स दिला होता की तुम्हाला. त्यावेळी नाही त्यांनी ते करून दाखवलं. पण ह्या अशा समाजामुळं काय झाले खरं तर, गुन्हेगारी वाढायच्या मागे एक व्यक्ती नाही तर त्याच्या मागे समाज पण आहे. आमच्या कराच्या 2 घटना सांगतो. कालच घडलेली एक आणि मागल्या आठवड्यात घडलेली एक. मागल्या वेळी सांगलेलं जी मटणासाठी बापाचा खून, आणि काल घडलेली घटना की रस्त्यात मध्ये गाडी लावली म्हणून ओरडला तो अध्यक्ष होता त्या सोसायटीचा. घरात जाऊन मुलीसोबत 7 वर्षाच्या जेवत बसलाय. दराची बेल वाजली, बघितलं तर ज्याच्यावर भांडण झालेलं तो आलेला. तो म्हटला, मला तुमच्याशी बोलायचं आहे, जरा आत येता, बाहेर येता का? नाही म्हटलं, आम्ही जेवत बसलोय, जरा बसा, आलो 5 मिनिटात. तो तिथं बसल्यासारखं गेलं. तो जेवायला आत गेला की हो मागणं लगेच गेला, खिशातला कट्टा काढला, रिव्हॉल्वर काढली, आणि त्याला हे पण दिसलं नाही की त्या बिचाऱ्या 7 वर्षाच्या मुलीचे काय दोष नव्हता. ती बिचारी 7 वर्षाची मुलगी आज गंभीर जखमी आहे कृष्ण हॉस्पिटलला. आज समाज गुन्हेगाराच्या बाबतीत कुठं उभा आहे? जर त्याच्या पलीकडे जाऊन आपण जर असा विचार केला की कौटुंबिक अवस्थेच्या बाबतीत आज आम्ही कुठं आहे? मोबाईल आला आणि विचका झाला, कुटुंबाचा विचका झाला. टीव्ही, इंद्रजित देशमुख, आदरणीय इंद्रजित देशमुख खूप छान व्याख्या करतात टीव्हीची. ताबडतोब वाटोळं म्हणजे टीव्ही. कुटुंबाचं, समाजाचं आणि व्यक्तीचं ताबडतोब वाटोळं करतो म्हणजे ते टीव्ही करतो. माझं वैयक्तिक 2 किस्से सांगतो. घरामध्ये मी मुलाकडे गेलो, मुलाला म्हटलं, अभ्यास करत बस, बघत मोबाईल देत असतोस. मुलगा गेला, पप्पा रागवतील म्हणून पुस्तक घेऊन बसला. मी गेलो, हातपाय धुतल्यासारखं केलं, आलो आणि पडल्या लगेच मोबाईल बघत होतो. बाळ खाली बसलेलं अभ्यास करत, पप्पा रागवतील म्हणून. 5 मिनिटानं माझ्याकडे असं बघून हळूच म्हणते, पप्पा आता तुम्ही काय करता? म्हणजे ही संस्कार आम्ही त्याला देणार आहे पुढच्या पिढीला. जे आता आम्ही जे करतोय, माझं भाव, माझी मुलं, छोटा भाऊ वगैरे, ते सगळं अनुकरण तेच करणार आहेत. ही जी संस्कार आहेत, ही जी पुढच्या पिढीला जाणार आहेत, ते आम्ही काय देतोय? काल 28 तारखेला माझ्या थोरल्या भावाचा बड्डे होता. रात्री 12ला स्टेटस ठेवलाय आपण भाऊ म्हणजे कडक आहे, वाघच आहे. तर रात्री 12ला स्टेटस ठेवलाय आणि त्याला बड्डेच्या घरात समोरासमोर आम्ही सकाळी 25 वेळा आलो असेल, पण बड्डेच्या शुभेच्छा व्हॉट्सअपवरून. आणि संध्याकाळी 9 वाजता तो झोपाय निघाल्यावर म्हणतोय हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. म्हणजे आजची जी कुटुंब आहे ते एकमेकापासून लांब चाललेत. व्हॉट्सअपवर सगळे ज्या शुभेच्छा आहेत ते व्हॉट्सअपवर. स्पर्शाला असं म्हटलं जातं की एखादी भावना पोचवायची असेल तर स्पर्शामध्ये प्रचंड ताकद आहे. तर त्या स्पर्शाद्वारे ज्या भावना नष्ट झाल्यात असं